मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाची बातमी आता हाती येते। ती अशी आहे की आता मुंबईमध्ये चौरंगी लढत होणार आहे। उदाहरणार्थ महायुतीचे पक्ष म्हणजे शिवसेना, शिंदेची शिवसेना आणि भाजप हे एका बाजूला एकत्र लढतायत, तर दुसरीकडे ठाकरे बंधू हे लढता आहेत आणि तिसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी ही इथे स्वबळावर आपलं नशीब आजमावणार आहे। तर आता आलेल्या माहितीनुसार काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची सुद्धा युती झालेली आहे। त्यामुळे अशा पद्धतीने आता मुंबईमध्ये ही चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या या युतीची प्रचंड चर्चा होती, पण आज अखेर रविवारी काँग्रेसच्या स्थापना दिना दिवशीच या संदर्भातली या युतीसाठीची मुंबई मनपाच्या या युतीसाठीची घोषणा अधिकृतपणे आज करण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे या संदर्भातल्या अपडेट्स काय आहेत, आता या लढती कशा होतील आणि गेल्या काही दिवसांपासूनचं चित्र कसं आता स्पष्ट झालंय, हे सगळं आपण आता सविस्तरपणे पाहूया। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की महायुतीतले शिंदेची शिवसेना आणि भाजप हे पक्ष एकत्रितरित्या मुंबईमध्ये निवडणूक लढणार असल्याचं समजतं आहे। अशा पद्धतीची त्यांनी घोषणा सुद्धा केलेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र मुंबईमध्ये इथे एकत्र घेतलं गेलेलं नाहीये। याचे कारण म्हणजे नवाब मलिक हे आपल्या पक्षाचं मुंबईसाठीचं नेतृत्व करणार आहेत आणि नवाब मलिक यांची काही वादग्रस्त प्रकरणं ही भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला पटत नसल्यामुळे जर मलिक पक्षाचं नेतृत्व करणार असतील तर ते महायुतीमध्ये येऊ शकत नाहीत, म्हणजे राष्ट्रवादी महायुतीमध्ये येऊ शकत नाही असं साधारणतः निर्णय झाला। आणि त्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी ही स्वतंत्र स्वबळावर आणि शिवसेना आणि भाजप हे एकत्र, शिंदेची शिवसेना आणि भाजप हे एकत्र, हे दोन ठरलं। दुसरीकडे मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत। अत्यंत बहुप्रतीक्षित अशी ही अधिकृत घोषणा अवघ्या काहीच दिवसांपूर्वी झालेली आहे आणि त्यानंतर आता एक अत्यंत महत्वपूर्ण अशी आणखी एका युतीची घोषणा झाली, ती म्हणजे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी। इकडे जसं अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर शिंदेची शिवसेना आणि भाजप नाराज होती, तसंच तिकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना सोबत घेतल्यामुळे काँग्रेस नाराज होती आणि काँग्रेसनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता। आता त्यानंतरही काँग्रेसला अनेक पद्धतीनं खरं तर विनवण्याचे प्रयत्न हे उद्धव ठाकरे यांच्याकडून झालेले पाहायला मिळाले। तशा पद्धतीची विधानही संजय राऊत यांच्याकडून आली होती, पण काँग्रेस याला राजी नव्हती आणि त्यानंतर आता काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आणि आज याची अधिकृत घोषणा झाली। खरं पाहायला गेलं तर वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा काही प्रयत्न झाल्याची माहिती मिळत होती। काही दिवसांपूर्वी आलेल्या बातमीनुसार ठाकरे बंधू यांच्यासोबत शरद पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा एकत्र आल्याच्या चर्चा होत्या आणि त्यावेळी शरद पवार यांनी ठाकरे बंधू आणि आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीला येण्याची विनंती केलेली होती, परंतु ही चर्चा ही स्पष्टपणे फिसकटल्याचं पाहायला मिळतंय, कारण की तशा पद्धतीची कुठलीही अधिकृत घोषणा झाली नाही। आणि या सगळ्या चर्चेनंतर तातडीनं वंचित आणि काँग्रेसच्या एकत्रित येण्यासंदर्भातल्या अनेक बातम्या आणि अनेक चर्चा सुरू झाल्या आणि अखेर ही काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची जी काही युतीची चर्चा आहे ती सफल झाली आहे आणि आता हे दोन पक्ष हे एकत्रितरित्या या मुंबईच्या निवडणुकांमध्ये लढतील। मुंबईतली मराठी मतं जितकी महत्वाची तितकी अमराठी अल्पसंख्याक मतं आणि ते विभाग प्रभाग सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत। त्यामुळे त्या मतांवर सुद्धा आपली किती पकड असते यावर या सगळ्या निवडणुकांचं अर्थातच गणित राहणार आहे। मराठी मतांसह अमराठी मतं काबीज करता आली तर मुंबईची ही लढत ही फार सोपी होईल अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळेल। पण नेमकं आता मुंबईमध्ये काय होणार, कारण ही चौरंगी लढत आहे आणि तसे कुठलेही जर आपण 4 गट पाहिले पक्षांचे तर ते कोणीही कमी आपण त्याला लेखू शकत नाही, कारण कुणाच्या पारड्यात मुंबईकर मतदान करतील आणि काय विचार करून करतील हे अत्यंत पाहणं महत्वाचं आहे। आता वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्यासंदर्भात यापूर्वी सुद्धा अनेकदा चर्चा झाल्या, म्हणजे विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये किंवा प्रत्येक येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचितला सोबत घेण्यासंदर्भातल्या ज्या काही चर्चा आहेत त्या महाविकास आघाडीमध्ये रंगल्याच होत्या, पण प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतची युती ही सातत्यानं महाविकास आघाडीची फिसकटत होती। ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी सुद्धा आता जेव्हा प्रयत्न केले तेव्हा ती युती फिसकटलीच, पण काँग्रेसचे प्रयत्न इथे सफल झालेत आणि आम्ही जागांपेक्षा किंवा जागांच्या आकड्यांपेक्षा मतांचा विचार करून एकत्र आलेलो आहोत असं जे विधान आहे
किंवा अशी जी प्रतिक्रिया आहे ती या युतीनंतर काँग्रेसकडून देण्यात आलेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी असं म्हटलंय की आम्ही जागांच्या गणितामध्ये अडकत नाही आहोत, तर आम्ही विचारांच्या दृष्टीनं एकसारखे विचार आहेत म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि एकत्र लढू. आमचे कुठलेही मतभेद नाही, आमचं सगळ्या बाबतीतलं एकमत झालेलं आहे आणि आता आम्ही मुंबईची लढत लढणार आहे, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या काँग्रेसकडून आणि वंचितकडून येऊ लागलेल्या आहेत. त्यामुळे आता एका बाजूला शिंदेची शिवसेना आणि भाजप, दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधू दोन्हीही, तिसऱ्या बाजूला अजित पवार यांची राष्ट्रवादी एकटी स्वबळावर आणि चौथ्या बाजूला काँग्रेस आणि वंचित एकत्रितरित्या लढतील. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा निर्णय अद्यापही झालेला नाहीये. जेव्हा ठाकरे बंधूंची युती अधिकृतपणे घोषित झाली तेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले की शरद पवार सुद्धा तुमच्यासोबत येणार आहेत का, पण त्या संदर्भातली चर्चा ही अजूनही सुरू आहे. शरद पवार यांचा निर्णय हा अजूनही झालेला नाहीये, पण ठाकरे बंधू एकत्र आहेत आणि अजित पवार स्वबळावर आहेत. आता शरद पवार पुण्यासारखीच अजित पवारांसोबत मुंबईत सुद्धा युती करतात का, की ते ठाकरे बंधूंना साथ देतात हे पाहणं महत्वाचं आहे. पण अधिक कल हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा मुंबईत तरी ठाकरे बंधू यांच्यासोबत जाण्याचा दिसतो, पण अधिकृतपणे अद्यापही कुठलीही घोषणा नाही. आता ज्या काँग्रेस आणि वंचितच्या युतीबद्दल, अधिकृत युतीबद्दल आपण बोलतोय, त्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या समोर आलेला आकडा असा आहे की वंचित बहुजन आघाडी ही मुंबईतले एकूण 62 जागा लढेल. तर त्यासोबत महादेव जानकर यांचा सुद्धा रासप पक्ष आहे जो 10 जागांवर मुंबईमध्ये लढणार आहे आणि उर्वरित 150 ते 155 जागा या काँग्रेस मुंबईमध्ये लढणार असल्याची माहिती मिळते. जागा वाटपासंदर्भात इथे कुठलाही मतभेद नसल्याचं वारंवार सांगितलं जातं आणि त्यामुळे विचारांच्या आधारावर एकत्र आलेली ही युती म्हणून या युतीकडे पाहावं अशा पद्धतीची सुद्धा जी काही एक प्रतिक्रिया आहे ती दोन्ही पक्षांकडून येताना पाहायला मिळते. आता मुंबईची ही चौरंगी लढत कशा पद्धतीने होणार, इथे मराठी आणि अमराठी मतांचं गणित कसं बसणार आहे, कुठली मतं ही कुठे जातील, कोणाला मिळतील, बहुसंख्य अल्पसंख्याक मतांचं किंवा अमराठी मतांचं विभाजन यामध्ये कसं होईल, मराठी मतांचं विभाजन यामध्ये कसं होईल, हा सगळा खूप इंटरेस्टिंग फॅक्टर आहे आणि हा एक अत्यंत स्वतंत्र आणि एक मोठा विषय आहे ज्या संदर्भामध्ये आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बोलूच. पण तुर्तास हीच महत्वाची बातमी की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाल्यामुळे आता मुंबईमध्ये चौरंगी लढत होते आणि मुंबईची लढत आणखी इंटरेस्टिंग आणि आणखी महत्वाची असणार आहे. काँग्रेस आणि वंचित एकत्र आल्याचं काय नेमके परिणाम हे मुंबईमध्ये पाहायला मिळतील, त्यांना कोणकोणत्या जागांवर फायदे होतील आणि याचा फटका कुणाला बसू शकतो असं तुम्हाला वाटतं, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.